कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात जेवढे काही विद्यार्थी सहभागी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, तरुणींसाठी एक दिलासा देणारी मोठी बातमी मंडळी पुढे आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल. बातमी अतिशय दिलासा देणारी आहे. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, सत्ता असो वा नसो, पण संस्कारातून आलेला सुसंस्कृतपणा हाच खरा ठाकरेपणा आहे, हे पुन्हा सिद्ध झाला आहे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध होत असतं. मंडळी, ठाकरे बंधू राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी जन्माला आले आहेत, हे पुन्हा उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलेलं आहे. ही बातमी फक्त ठाकरे समर्थकांसाठीच नाही तर अख्ख्या देशासाठी आनंदाची आहे. त्याचं कारण असं आहे की तरुण फार मोठ्या प्रमाणात होरपळल्या जात आहेत या आंदोलनामध्ये. तुम्ही बघत असाल रोज बातम्या. विद्यार्थ्यांच्या लढाईत राजकारण नव्हे, माणुसकीच जिंकणार का हो? तर होय. पुढे ऐका. जुलूम कितीही मोठा असला तरी त्यांच्यासमोर उभं राहणारं धैर्य जर तरुणांचं असेल तर इतिहास बदलायला वेळ लागत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, आज देशात एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा आहे. तुम्हाला ठाऊक आहे, रस्त्यावर उतरलेले हे तरुण नेमके कोण आहेत हो? हे देशद्रोही आहेत का? देशद्रोही आहे असं तुम्हाला वाटतं का? की आपल्या भविष्याचा न्याय मागणारे हे विद्यार्थी आहेत. दिल्लीच्या जंतर मंतर पासून देशातील अनेक शहरांपर्यंत विद्यार्थी असतील, तरुण असतील, तरुणी असतील, हे विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आणि ती मागणी, त्यांच्या मागण्या रास्त आहेत ना, त्या शिक्षणाशी संबंधित आहे. किती मोठा गहन प्रश्न असेल हा. पण अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये आवाज उठवणं, बोलणं हा गुन्हा आहे का? याच पार्श्वभूमीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आंदोलनातील विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांची कायदेशीर लढाई लढण्यासाठी मोफत वकील उपलब्ध करून देण्याची घोषणा आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे तरुणांना दिलासा मिळाला आहे. मंडळी, सांगितलं जात आहे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात. त्यांचं म्हणणंच आहे, राजकीय मतभेद हे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. पण जेव्हा एखादा पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतो तेव्हा त्याची खरी चर्चा होणं स्वाभाविकच आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे एक आई असते, जिने मुलाला शिकवण्यासाठी दागिने गहाण ठेवलेले असतात. अशा कित्येक घटना घडतात मंडळी. वास्तव काही वेगळं आहे. प्रत्येक तरुणाच्या मागे एक वडील असतात, ज्यांनी स्वतःची स्वप्न मोडून मुलाचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि अशा मुलांवर जर लाठ्या चालत असतील, अश्रुधुराचे गोळे सोडले जात असतील, गुन्हे दाखल होत असतील वेगवेगळ्या शहरांमध्ये, तर हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यांचा, त्या पालकांचा राहत नाही, तो संपूर्ण देशाच्या लोकशाहीचा हा प्रश्न बनतो. मंडळी, सरकारला एक प्रश्न विचारावासा वाटतो. मंडळी, विद्यार्थी प्रश्न विचारत असतील तर त्यांना उत्तर द्यायचं की त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे? मतभेद असतील तर संवाद करायचा की दडपशाही करायची? लोकशाहीची ताकद विरोधकांना गप्प करण्यात नसते, ती विरोधाचा आवाज ऐकण्यात असते. आज गरज आहे ती राजकारण करण्याची नाही, अजिबातही नाही. अख्ख्या देशाचा प्रश्न आहे हा. तर विद्यार्थ्यांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. कारण आज जो विद्यार्थी रस्त्यावर उभा आहे तो उद्याचा डॉक्टर आहे, लक्षात घ्या. उद्याचा तो अभियंता आहे, उद्याचा शिक्षक आहे, उद्याचा सैनिक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो उद्याचा भारत आहे, हे लक्षात घ्या. सरकार येतात, सरकार जातात. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं आहे, ते भाजपाच्या कानात का घुसत नाही ते कळत नाही. पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यातलं स्वप्न तुटलं तर त्याची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागते, हे लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. निर्णय तुमचा. लोकशाहीत प्रश्न विचारणारा विद्यार्थी मोठा की प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणारी व्यवस्था मोठी, हे तुम्ही ठरवा. या विद्यार्थ्यांचं दुःख हे तानाशाही मोदी सरकार, हुकुमशाही सरकार ऐकून घेत नसेल आणि उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल करत असेल तर घाबरू नका. घाबरायचं काही कारण नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना जिंदाबाद आहे, जिंदाबाद. या विद्यार्थ्यांवर, तरुण तरुणींवर वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हे दाखल होत असतील तर उद्धव सेना तुम्हाला मोफत वकील देतील, मोफत. हा, हे मी जबाबदारीने सांगतोय. शेवटी खानदानी कशाला म्हणतात मंडळी? खानदानी कशाला म्हणतात हे ठाकरे कुटुंबियांनी दाखवून दिलं, लक्षात घ्या. वेळोवेळी ते दाखवतात आणि इतर राजकीय पक्षांनी ध्यानात ठेवायला पाहिजे ही गोष्ट. फक्त 24 तास राजकारण हा मूळ आणि ओरिजिनल शिवसेनेचा पिंड नाही. मराठीच्या मुद्द्यावर तुम्हाला ठाऊक असेल, दोन्ही भाऊ एकत्र आले होते.
मुंबईला. त्यानंतर पुन्हा या देशातील तरुणांसाठी पुन्हा राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. आणि लवकरच नव्या दमाचे, अजून बातमी तुम्हाला सांगतो, नव्या दमाचे 2 चिरतरुण आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे आता सूत्र हाती घेतील आपापल्या पक्षाच्या. लक्षात घ्या. शेवटी एकच सांगतो, लोकांनी आता लक्षात घेतलं पाहिजे, ठाकरे कुटुंबाशिवाय, लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय, ठाकरे कुटुंबाशिवाय महाराष्ट्र सुरक्षित आणि सुखी संपन्न राहणार नाही. आणि येणाऱ्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच नेतृत्व करतील अशी अपेक्षा समर्थक वर्तवत आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की तुमचेही विचार लिहा. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. मी जे बोलतो आहे हे काही मी त्यांचा कट्टर समर्थक नाही, त्यांचा मतदार नाही, पण मी जे मला चित्र दिसते ते मी बोलतो. मंडळी, याच्या आधी मी ठाकरे साहेबांवरती, दोन्ही ठाकरे बंधूंवरती अनेक व्हिडिओज केलेले आहेत. पण जे मला दिसतं ते तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की या ठाकरेंना प्युअर ज्याला राजकारण म्हणतात ना, ते जमत नाही. कुठलं राजकारण त्यांना जमत नाही? खोटं बोलणं, लबाड बोलणं, दगाफटका करणं, हे ठाकरे कुटुंबात कुणालाच जमत नाही. लक्षात घ्या. राजसाहेबांनाही जमत नाही, उद्धव साहेबांनाही जमत नाही, अमित ठाकरेंनाही जमत नाही आणि आदित्य ठाकरेंनाही जमत नाही. त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला हे जमत नाही. त्याचं कारण असं आहे की मी खानदानी हा शब्द का वापरला मंडळी. खानदानी हा शब्द फार कमी ठिकाणी वापरला जातो. बघा, 2 मन माणसाला असतात. एक तर आपल्या जीवन जगण्यासाठी, आपलं अस्तित्व उभं ठेवण्यासाठी कायम आपल्याला एखाद्या विषयात, एखाद्या क्षेत्रात उभं राहता यावं यासाठी प्रयत्न करणं, हा भाग वेगळा. पण एक मनाला पाझर फुटणारा देखील एक कोपरा हृदयात असला पाहिजे माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या. पण अलीकडे या राजकारण्यांमध्ये हा प्रकार दिसत नाही. आता राजकारण्यांचं नाव काय घेता हो? आपल्या मोदी साहेबांचं नाही, अमित शहांचंच घ्या ना हल्ली. आता नंतर मग लोकांना वाटतं की यांनी गृहमंत्रालय महत्वाच्या माणसाकडे का दिलं आहे यांच्या पक्षातल्या. तर यांना स्वतःला वाचायचं असते आणि लोकांना खड्ड्यात टाकायचं असते. मंडळी, आता हे जे आंदोलन होत आहे जंतर मंतरवर, अभिजित दिपकेंनी एका कमेंट्सवरनं, जस्टिस सूर्यकांत यांच्या एका कमेंट्सवरनं, एका कॉक्रोच या कमेंट्सवरनं हे सटायरमधून एक उपरोधात्मक हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. आणि त्या आंदोलनाने एवढं मोठं उग्र रूप धारण केलेलं आहे. त्या दिवशी प्रोटेस्ट झाला त्या जंतर मंतरवरती, अख्ख्या देशाने पाहिला, देशाच्या बाहेरच्याही लोकांनी पाहिला. विद्यार्थी एकदम शांत होते, संयमी होते. सुरुवातीला आले तेव्हा एकदम संयमी होते, ते आपापल्या ठिकाणी उभे होते. पण सरकार यामध्ये अपयशी ठरलं मंडळी. इंटेलिजन्स देखील अपयशी ठरलं, पोलीस डिपार्टमेंट देखील अपयशी ठरलं. काय ठरलं तर यांनी पाहिलंच नाही, यांच्या लक्षातच आलं ना की इतकी गर्दी होईल. कारण हे आपल्या मस्तीत, हे आपल्या मगरुरीत आहे ना, अनेक वर्ष झाले. यांना ठाऊक आहे की ऐसा कुछ नहीं होगा, देख लेंगे. अरे देख लेंगे म्हणत ती पाळी आली, नाकातोंडात पाणी गेलं. आणि मग ते तरुण केव्हा चिडले? जेव्हा त्यांनी लाठी उगारली तेव्हा तरुण चिडले मंडळी. आणि त्या दिवशी पुन्हा एवढं उग्र रूप त्यांनी धारण केलं नाही. आता मजबूत झाले आहेत. आणि उद्धव साहेब ठाकरेंनी जेव्हा ऐलान केलं सोशल मीडियावरती की तुम्हाला वकील लागत असतील तर मी वकील द्यायला तयार आहे, तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले असतील तर मोफत ते वकील देणार आहेत. आणि त्यांनी एक बघा, वकिलांनाही आवाहन केलं आहे की जे वकील समाजसेवेची वृत्ती ठेवतात त्या वकिलांनी पुढे यावं आणि यांचं वकीलपत्र स्वीकारावं, असं त्यांनी महाराष्ट्रातल्या वकिलांनाही आवाहन केलेलं आहे. नक्कीच वकील पुढे येतील मंडळी. असीम सरोदेंसारखे अनेक वकील आजही आहेत, कपिल सिब्बलांसारखे आजही वकील आहेत की जे खऱ्याची बाजू धरून ठेवतात. मागेही एक युट्यूब चॅनल विनाकारण भाजपने बंद केलं होतं, मोदी सरकारने बंद केलं होतं. मला वाटतं शर्माचं चॅनल आहे ते, न्यूज 1024 आहे की काहीतरी आहे, 4 PM हे चॅनल बंद केलं होतं. तर कपिल सिब्बल साहेबांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले नाही असं म्हणतात, त्यांनीच सांगितलं होतं. अशा अनेकांच्या केसेस कपिल सिब्बल साहेबही लढतायत. असीम सरोदे महाराष्ट्रातून आपल्या अग्रस्थानी आहे या अशा विषयांमध्ये. फार चांगली गोष्ट आहे मंडळी, अतिशय आनंद आहे या बातमीमुळे. आणि बघा, वेगवेगळ्या शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत, पण मोदी सरकार झुकायला तयार नाही. पण ही जनतेची ताकद आहे आणि फार मोठं पाठबळ ठाकरे कुटुंबाने या तरुणांना दिलं आहे. त्याबद्दल ठाकरे कुटुंबाचे मी जाहीर आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ठाकरे कुटुंबच नाही, कुणीही हा उपक्रम केला असता अशा प्रकारचा, त्यांनाही धन्यवाद आपण नक्कीच दिले असते. पण ठाकरे कुटुंबाला विशेषतः धन्यवाद. आणि आदित्य ठाकरे, अमित ठाकरे पुढे आलेले आहेत. पुढचं चित्र काही वेगळं राहील मंडळी. आणि हाच ठाकरे बाणा, शेवटी तुम्हाला सांगतो जाता जाता, ठाकरे बाण्याची एक वेगळी ओळख आहे. ठाकरे संपू शकत नाही, शिवसेना संपू शकत नाही, मनसे संपू शकत नाही. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, ही तुम्हाला ठाऊक आहे मंडळी. कमेंट ठोका भरभरून आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जॉईन बटन दाबून आपल्या चॅनलला सहकार्य फार अपेक्षित आहे मंडळी. त्याकडे तुम्ही लक्ष द्या थोडं. आणि सबस्क्राईब केल्यावरती तुम्ही बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स आपले येतील मंडळी. आणि आमच्या
फेसबुक पेजला रिनेश रंजन मराठी या फेसबुक चॅनलला देखील आपण सपोर्ट करा आणि त्याचेही फॉलोअर्स लवकरच वाढतील अशी तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. नमस्कार.